माझं मत असं आहे की तुमचं वय 125 वर्षापेक्षा जास्ती असावं. महाराज म्हणाले कसं? तर ते म्हणाले एक बघा की ज्याच्या वयाची 100 ओलांडली गेली त्याच्या हाडांमध्ये जी शरीरांतर्गत हाडं आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या तऱ्हेची वाढ झालेली असते. त्याच्या जिभेची लांबी वाढलेली असते. त्याच्या एकूणच अवयवांमध्ये काहीतरी वेगळेपण आलेलं असतं. त्याचे जे दात असतात त्या दातांमध्ये एक वेगळेपण येतं. किंवा ज्याचे दात पडलेले आहेत म्हातारपणात तर त्याला 100 ओलांडून गेल्यानंतर पुन्हा नवीन दात येतात. अशाही काही केसेस आहेत. तर तुमच्या बाबतीत ही सगळी लक्षणं दिसत असल्या कारणाने तुमचं वय 125 वर्ष असावं असा मी मेडिकली अंदाज बांधतो. तेव्हा महाराज म्हणाले तू थोडाफार बरोबर आहेस कारण मी 150 वर्षाचा आहे. आणि जसं भालचंद्र देवांना त्यांनी सांगितलं होतं की दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या हातून शनिवार वाड्यावर मी दक्षिणा घेतलेली आहे. भोजनोत्तर दक्षिणा घेतली असं महाराजांनी सांगितलं. नुसती दक्षिणा कोरडी घेतलेली नाही. तर हे जेव्हा धनेश्वरांना त्यांनी सांगितलं तर धनेश्वर तपापले या सगळ्या गोष्टींना. आता एक लक्षात घ्या ही धनेश्वरांची जी कथा आहे ती अजून पुष्कळ आहे. आपण ती पुढच्या काही भागात बघणार आहोत. पण आतापर्यंत त्या कथेचा जर सारांश आपण विचारात घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं की बऱ्याच प्रसंगामध्ये आस्तिकतेतून नास्तिकडे सॉरी नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जाणारी माणसंच आपल्याला या क्षेत्रामध्ये फार दिसतील. विश्वास नाहीये. पण मी का तुमच्यावर विश्वास ठेवायचा की तुम्ही सत्पुरुष आहात, अवलिया आहात, काय आहात? तुम्ही चमत्कार अनेक करत असाल म्हणून मी ते मानलेच पाहिजेत का? मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही सांगाल ते केलंच पाहिजे का? हे जिथे प्रश्न पडलेले असतात नास्तिकतेला. तर अवलियांचं सांगणं सगळं असंच आहे की नास्तिकता ही फारच प्रगल्भ असते, सखोल असते कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचा नास्तिकपणे विचार करायची फार सवय असते. एखादा आस्तिक मनुष्य कसा असतो तो सहज स्वीकार करतो सगळ्या गोष्टीचा. नास्तिकाचं तसं नसतं. म्हणजे जर नास्तिकाला सांगितलं की ह्या वेल वर्गातल्या भाज्या आहेत अमुक अमुक दुधी, शिराळी, पडवळ, घोसाळी, कारली, भेंडी या इत्यादी भाज्या तर तो म्हणेल की मग प्रत्येकाची जी वेगवेगळी रासायनिक तत्व आहेत, रासायनिक घटक आहेत, त्याचा शरीराला लाभ कसा, अमक कसा. तुमच्या प्रकृतीला दुधी चांगली आहे, तुमच्या प्रकृतीला शिराळं घोसाळं चांगलं आहे, तर ते चटकन स्वीकारणार नाही. ते त्याची चिकित्सा करून त्याच्यामध्ये काय तो फीस काढून सगळं त्याच्यामधलं अगदी ग्रंथपाते घालून तो नास्तिक त्याच्यावरती खरं काय ते शोधायचा प्रयत्न करतो. सहजासहजी स्वीकृती नसते. आस्तिक म्हणेल चल तू म्हणतोस ना माझ्यासाठी दुधीचा रस चांगला आहे मी तो घेतो. इतकं आस्तिकासाठी सोपं असतं कारण आस्तिक पण फक्त धर्मामध्ये धर्माधिष्ठित नसतं अध्यात्मधिष्ठित नसतं तर ते जगण्याच्या सगळ्या आयामांमध्ये आस्तिकपणा असतो. म्हणजे थोडक्यात स्वीकृती करणं किंवा स्वीकारणं हे त्यांच्याकडे पटकन असतं. ऍक्सेप्टन्स म्हणतो ना आपण त्याला. ऍक्सेप्टन्स हा सगळ्या बाबतीत असतो. तर हा फार फार तर काय होईल मी आज नाही तो रस पिणार उद्या पी. म्हणजे नास्तिकतेकडनं आस्तिकतेकडे शिरणारी जी मंडळी असतात ती ज्या वेळेला अशा अवतारी पुरुषांच्या संपर्कात येतात तेव्हा एका क्षणात चुटकी सरशी क्षणामध्ये क्षणात त्यांचं नास्तिकत्व अवतारी पुरुष खेचून घेतात आणि त्यांचं आस्तिकत्व जगाच्या समोर कसं येईल ह्याच्या परिमर्श करतात. तर महाराजांनी धनेश्वरांच्या बाबतीत हेच केलं. माझ्या दृष्टीने ही सगळी जी मंडळी आहे बालगंधर्व असू देत, ताईसाहेब असू देत, रावसाहेब असू देत, जनार्दन बुवा असू देत, मधुबुवा असू देत, आणखीन बरीच मंडळी डॉक्टर धनेश्वर आहेत, डॉक्टर सॉरी जी के प्रधान आहेत. ही सगळी मंडळी बालगंधर्वांसारखीच शापित गंधर्व होती असं मी म्हणतो. शापित गंधर्व कशासाठी? तर ह्या व्यक्तींना मागच्या अनंत जन्मांच्या अनंत पुण्याईमुळे जे काही ह्या जन्मात प्राप्त झालं त्याच्यासाठी महाराजांना एक अवतार कार्य धरून पृथ्वी तलावर यावं लागलं शिवतत्वाला. आणि ह्या तत्वामध्ये त्या देहात असताना महाराजांनी ज्यांना ज्यांना उद्धरलं उद्धरलं म्हणजे काय जन्म मृत्यूच्या पार केलं. त्याला तुम्ही मोक्ष म्हणा नाही तर मुक्ती म्हणा नाही तर काही वाटेल ते नाव द्या.
पण ते तत्व ह्या सगळ्यांची, या शापित गंधर्वांची वाट पाहत होतं. ते एकाच काळात बघा सगळे जन्माला आले. एकाच काळामध्ये. थोडीफार वर्ष इकडे तिकडे. धनेश्वरांचा जन्मच मुळे 1902 सालचा आहे, डॉक्टर धनेश्वरांचा. तर ह्या पद्धतीने आपण जर गेलो पुढे, तर ते आपल्या लक्षात येतं की ही सर्व मंडळी एका तत्वाकडे मागच्या काही जन्मापासून आकर्षित झालेली होती. आणि ते तत्व जेव्हा सगुण साकार होऊन पृथ्वी तलावर अवतरलं, तेव्हा ही सगळी मंडळी पण सगुण साकारामध्ये पुनर्जन्म घेतली झाली. कशासाठी? आता पुन्हा येणं नाही. मग येणं नाही म्हणजे काय? त्या अस्तित्वामध्ये मिसळून जाणं आहे, ते अंतरंगात मिसळून जाणं आहे. गुरुचं अंतरंग, शिष्याचं अंतरंग जेव्हा एकरूप होतं, त्यावेळेला अंतरंगाशिवाय दुसरं काहीच उरत नाही. यांचं अंतरंग वेगळं, त्यांचं वेगळं असं बायफर्केट करून दाखवता येत नाही. इतका तो एकरूपपणा असतो. आता मी जेव्हा हे समजून घेतोय सगळं, मला ते उमजतं थोडंफार, तेव्हा माझा मला एक प्रश्न पडतो, की अंतरंग शिष्य म्हणून तुझी स्वतःची किती तयारी आहे? तू स्वतःला काय समजतोस? तुझ्यामध्ये अहंकार आहे का फक्त महाराज महाराज हा शो ऑफ आहे? का फक्त बोलण्यापुरता तू महाराजांचा आहेस, बाकी व्यवहारापुरता तू महाराजांचा नाहीस? ह्याची परखड परखड आपण म्हणतो ना, उलट तपासणी माझंच मन जेव्हा माझ्याशी घेतं, त्यावेळेला माझ्या मनात दडलेल्या अनंत प्रश्नांची मला समर्पक उत्तरं महाराजच देतात. एक गोष्ट नक्की आहे, की कणसूर, बदसूर, सवंग असं काही माझ्याजवळ त्यांनी ठेवलेलं नाही. याच्या आधी कधी नव्हतं जन्माला आल्यापासून. म्हणजे हे माझा मोठेपणा सांगत नाही किंवा माझं आपण म्हणतो ना, की काहीतरी वेगळं सांगावं असं नाहीये. मी या मंडळी लोकोत्तर मंडळींसारखा, या शापित गंधर्वांसारखा अंतरंग शिष्य झालोय की नाही याची मला अजून जाणीव नाही. असेलही, नसेलही. या एका गृहीतकावरती मी सध्या स्थिर आहे. असेल, नसेल. कारण शेवटी एक लक्षात घ्यायचं आपण, की हे जे करता करविता जो नियंता आहे, तो महाराजच असल्या कारणाने जर आपल्याला त्यांचं पिसं लागलं असेल, म्हणजे जळीस्थळी काष्टी पाषाणी महाराजच दिसत असतील, तर कुठेतरी अशी मनाची समजूत घेण्यासाठीचा वाव आहे आपल्यात. असा आहे, वाव आहे. पण पूर्णतः आलीये का? ह्याच्याबद्दल मी अजूनही साशंक आहे आणि ती पूर्णतः येऊच नये असं माझं मत आहे. का येऊ नये? तर ती आली तर आपण आत्ता जसं महाराजांबद्दल बोलतोय तसं कदाचित मला बोलता येणार नाही. जे जळीस्थळी काष्टी पाषाणी दिसतात तसे ते दिसणार नाहीत. कारण काय? तत्वाशी एकरूप झाल्यानंतर आंतरबाह्य भेद उरतोच कुठे? अर्थात हे जे म्हणणं आहे, हे थोडंसं काय म्हणतो त्याला आपण, बी क्वालिटीचं सी क्वालिटीचं म्हणणं आहे. असं काही नसतं तसं म्हटलं तर. की महाराजांबद्दल अंतरंग शिष्य म्हणून आपण जर एकरूप झालो तर आपल्याला बोलता येईलच. स्थळी काष्टी पाषाणी ते दिसतीलच. पण कसे दिसतील? आता त्याच्यामध्ये थोडा फरक होणार आहे. तो फरक कसा? सगुण स्वरूपातून आपण निर्गुणाकडे निघालो. मग निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे म्हटल्यानंतर निर्गुणामध्ये असतं काय? निराकार. निराकार ओंकार आहे. तो निराकार ओंकार जेव्हा साकार होऊन शंकर महाराज स्वरूपात तुमच्या समोर उभा राहतो, तुमच्याकडे दृष्टी लावून पाहतो, तेव्हा ते सगुण स्वरूप किती भावतं की नाही. पण महाराजांचं सांगणं एवढंच आहे, की या प्रत्येकामध्ये कुठेही अडकायचं नाही. अडकायचं नाही म्हणजे काय? अरे महाराज आले, माझ्या समोर उभे राहिले वगैरे वगैरे असलं काही नसतं. मी महाराजांशी किती वेळा भांडतो. आता प्रेमाचं भांडण आहे ते. आपण जसं आपल्या आईशी भांडतो तसं आपल्या सद्गुरूंशी भांडतो. मी भांडतो बाबा. तुम्ही मला बावळट म्हणा, वेडा म्हणा किंवा आचरट मनुष्य म्हणा किंवा पाखंडी म्हणा, काही म्हणा. मला काही ते पोचत नाही तुम्ही काय म्हटलात तरी. पण माझं महाराजांशी भांडण आहे. महाराजांना मी एवढंच आहे, की महाराज धनेश्वरांसारखं चरित्र तुम्ही निर्माण केलं. प्रधानांसारखं चरित्र निर्माण केलं. ताईसाहेब, रावसाहेब
बालगंधर्व अशी सगळी मंडळी निर्माण केली की ज्यांच्यावरती तुमची ते जन्माला आल्यापासूनच कृपा होती वगैरे वगैरे वगैरे. आणि म्हटलं एक लक्षात घ्या, जो 600 वर्षापासूनचा पट्टशिष्य आहे त्याला उद्धरणं म्हणजे काय फार मोठं काम नाही. ज्याला महाराज माहितीच नाही त्याला असं चिमटीसारखं ओढून त्याला उद्धरणं, ह्याच्यामध्ये काहीतरी करामत आहे की नाही? मग ते तुम्ही आम्हाला सांगा कशी आहे ती करामत. मग माझ्या बाबतीत ती करामत कोणत्या स्वरूपात आहे? आणि तुम्ही असं म्हणता की कोणालाही दिसता, सिगारेटचा वास येतो बऱ्याच लोकांना, काही लोकांना असं काहीतरी जाताना दिसतं, धुसर वगैरे, काहींना हिना अत्तराचा वास येतो. मग ते महाराज आले, ते असे उभे राहिले, त्यांनी ती अशी कपनी असं म्हटलं सगळं होतं. म्हटलं आम्ही काय पाप केलं, आम्हाला का नाही तुम्ही दर्शन देत असं? असं सगुण स्वरूपातलं दर्शन का देत नाही? तर त्यांनी मला एकदा फार सुंदर उत्तर दिलं. आता तुम्ही म्हणाल उत्तर दिलं म्हणजे काय, महाराज तुम्हाला महाराजांचा फोन आला होता का, तुम्ही असे समोरासमोर खुर्चीवर बसून चर्चा करत होता? तसलं काही नसतं हो. महाराज बोलतात याचा अर्थ काय असतो, की महाराज तुमच्या आतमध्ये अंतरंगात विचार सोडतात आणि तो विचार आलेला जो लख्खपणे तुमच्या आतमध्ये उमटतो, तो महाराजांचा शब्द असतो, ते महाराजांचं बोलणं असतं आणि तोच आणि तोच विचार सच्चा असतो. त्या वेळेला उमटलेला. तो जर पकडला नाही, तर मग त्याच्यानंतर जी आपल्या सगळ्या एकंदर अक्कल पाजवून आपण त्याच्यावर जी ते काय संपूर्ण आंगडी टोपली घालतो इतर विचारांची, त्याच्यामध्ये आपली फरफट होते. पण महाराजांनी जो सोडलेला, सटकन सोडलेला जो विचार आहे आणि तो कळतो बरं. तो साधनेने कळतो की हे कोणी आत्ता टाकलंय इथे. ही ही बॉलिंग कोण करते आता? मग आपल्याला सिक्सर मारायचे का आपल्याला क्लीन बोल्ड व्हायचंय, ह्याचा सारासार विचार प्रत्येकाने करावा. आणि महाराजांची जेव्हा बॉलिंग सुरू होते तेव्हा क्लीन बोल्ड होण्यात जी मजा आहे ती सिक्सर मारण्यात नाही. कारण सिक्सर मारणं म्हणजे अहंकाराचा दर्प असणं आतमध्ये. अहंकाराचे नाग फडा काढून उभे राहिलेले आहेत असं समजावं महाराजांच्या समोर सुद्धा. मग भांडण कसलं आहे की तुम्ही आम्हाला दर्शन देत नाही? तर महाराजांनी एक दिवशी सांगितलं, तुला खरंच दर्शन हवंय का? म्हटलं दिलं तर हवं. आता आपला आवाज खाली येतो, मग आपली जी आवाजी चालते ती खाली येते हळूहळू. खरंच दर्शन हवंय का? नाही असं काही नाही. मग असं काही नाही ना, गप्प बसायचं एकदम. तुला खोटं फसवं दर्शन हवंय का माझं? मी येतो, सालंकृत येतो. कधी महालक्ष्मीच्या स्वरूपात येतो, कधी सदाशिवाच्या स्वरूपात येतो, कधी महाविष्णूंच्या स्वरूपात. तुला पाहिजे ते मिळेल. पण एक लक्षात ठेव, ते मिळाल्यानंतर मला परत हाक मारायची नाही. माझ्या पायाशी परत यायचं नाही. तुला दर्शन द्यायचं की नाही हे ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार माझ्याकडे आहेत. तुझ्या मर्जीवरती मी चालणार नाही. मी तुझ्या काय कुणाच्याच बापाचा नोकर नाही. मला कशाला काय सांगता? माझ्याकडे दर्शन का मागता? मी बापाचा नोकर आहे कोणाच्या? तुझ्या तरी बापाचा नोकर आहे का नाही? का तुझा नोकर आहे? का तुला असं वाटतं की महाराजांना मी वेठीच धरलंय म्हणून? तू धरून तर पहा, बघूया तुझी किती मजल जाते ती. अशी जेव्हा दमदाटी महाराज करतात ना, त्यावेळेला आपण ओळखावं की आपल्यामध्ये आतमध्ये काहीतरी वेगळं रसायन निर्माण झालंय आणि त्याच्या पोटी आपण महाराजांशी भांडतोय. आता महाराजांशी ह्याच विषयावर भांडण होतं का? नाही. अहो, पृथ्वीवर एवढा अनाचार चाललाय, अत्याचार चाललाय, आज शिवाला शाश्वती नाही, राष्ट्रांना शाश्वती नाही कसली. त्या भानगडीत तू पडू नको. ते आम्ही काय ते करू. तुला सवंग पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट असेल तर रोजचे पेपर वाच, मीडियामध्ये डोसकं खुपसून बस. आणि अक्षरशः गेले काही वर्ष मीडिया, न्यूजपेपर्स, न्यूज, आंतरराष्ट्रीय खबरी, घडामोडी, अमकं तमकं या सगळ्यातनं महाराजांनी मला सोडवलं. मला कशातही गम्य वाटत नाही या गोष्टींचं. कारण एक लक्षात घ्या ना, तुमच्याकडे तुम्हाला जर घबाड मिळालं, तर तुम्ही बाहेर पडलेलं एखादं कुठलं तरी ₹5, ₹10 नाणं वेचायला कशाला जा? नाही जाणार. तिकडे दुर्लक्षही कराल तुम्ही. तुम्हाला माहितीये त्याचा आपल्याला काही उपयोग नाही त्या ₹5-10 घबाड सापडल्या हातामध्ये. हे घबाड कोण आहे? महाराज आहे. मग घबाडाकडे लक्ष द्यायचंय का सवंगतेकडे लक्ष द्यायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवावं. महाराज सगळ्यांचे जसे असतील तसे माझे पण आहेत हे मी पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं. पण माझे आहेत
हे लायक आपण ठरवण्यासाठी मला काय पद्धतीने चालावं लागेल, मला काय पद्धतीने त्यांच्याशी इंटरॅक्ट करावं लागेल, हे ठरवायला लागतंच ना आपल्याला कुठेतरी. म्हणूनच अहंकाराचा वारा न लागो राजसा हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याच्याबरोबरच हे मी म्हणतो की विकारांचा वारा न लागो राजसा. अहंकार आणि विकार तुम्हाला पटकन कुठून तरी कसे ढकलून देतात हे तुमचं तुम्हाला कळत नाही, जोपर्यंत तुम्ही उतरंडीवरनं गडगडत जात नाही तोपर्यंत. मग ती कुठल्याही उंचीवरनं तुम्हाला ढकलून दिलं जातं आणि मग महाराज म्हणतात भोग आता कर्माची फळं. काय भोग? हे अनंत जन्म. मला जेव्हा वाटेल तेव्हा तुझ्याकडे पुन्हा मी लक्ष देईन, तोपर्यंत तुझा माझा संबंध नाही. इतके कठोर आणि न्यायी आहेत महाराज. महाराज महाराज म्हणून नाटकं करता येत नाहीत त्यांच्या समोर. हे असलं असलं काहीतरी करायचं, काहीतरी असे काहीतरी असं काहीतरी करायचं, हे असलं नाही चालत महाराजांपुढे. असले थिल्लरपणा चालत नाही. कानाच्या पाळ्या ओढून त्यांच्यासमोर तीन तीन उड्या मारायच्या आहे, असले थिल्लरपणा महाराजांना आवडत नाही. ही लोकांना दाखवायची नाटकं आहेत. आज अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक शंकर महाराज सापडतील मनुष्यात स्वरूपातले. त्यांच्या अंगात शंकर महाराज येतात, अमकं होतं तमकं होतं. अरे महाराजांना काही उद्योग नाही का या माणसांच्या अंगात येण्यापलीकडे? कशाच्या जीवावर ही मंडळी हा दावा करतात, पण त्यांना हे कळत नाही की ही पतनाची वाट आहे. हे बोलावं लागतं कारण आज जिकडे तिकडे ह्या गाद्या स्थापन झालेल्या आहेत सगळीकडे. त्या गाद्यांवरती बसणारी उत्सुक मंडळी आहेत, त्यांच्या मागे लांग लावून बसणारी उत्सुक मंडळी आहेत. हा केव्हा उठतो आणि मी केव्हा बसतो. अरे कसली स्पर्धा करताय महाराज होण्याची? महाराज हे तत्व तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही महाराजांच्या बद्दल काही तोंडातनं शब्द काढू शकत नाही, अवाक्षर काढू शकत नाही. महाराज होणं ही फार लांबची गोष्ट आहे. लांबची काय, ती अशक्यप्राय गोष्ट आहे. या कलियुगाच्या अंतापर्यंत तुम्ही महाराज होऊ शकत नाही. त्यांची मर्जी आहे. त्यांच्या मर्जीशिवाय काहीही दुनियेमध्ये होत नाही. झाडाचं पान हलत नाही, तर तुम्ही कुठली डिंग मारताय? मला स्वामींचं दर्शन घडलं. स्वामींची इथे गादी आहे, तिथे गादी आहे. स्वामींचं अमुक आहे, तमुक आहे. इथे जाज्वल्य ठिकाण आहे. अरे स्वामी हे जगताचे स्वामी आहेत. जाज्वल्य ठिकाण म्हणून एखादी क्षुद्र जागा काय दाखवता त्यांनी? हे काय आहे? ही सोंगढोंग कसली आहे? मग धनकवडीला गेल्यानंतर तुम्ही डोळसपणाने बघा आजूबाजूला काय चालतं. ते चालतं काय ते तुम्हाला कळतं, त्यावेळेला तुम्हाला कळून चुकतं की आपण कुठे आलेलो आहोत आणि काय करण्यासाठी आलेलो आहोत. महाराज म्हणतात येतो कशाला बोंबलत तिथे धनकवडीला? तुझ्या अंतरंगात तुला धनकवडी उभी नाही का करता येत? आणि धनकवडीचं सोडून दे. जगत कल्याणासाठी एक आत्मकला मी धनकवडीमध्ये ठेवलेली आहे. पण एका आत्मकलेच्या पलीकडे मी जो अफाट आहे, तिथे तू मला येऊन कधी शोधणार? ती अक्कल मी तुला दिलेली आहे, पण ती वापरायची अक्कलच जो तुला नसेल, तर तू त्या एका कलेवर समाधान मानशील आणि तिथे वारंवार डोकं आपटायला जाशील. काय ठेवलंय तिथे? असं जेव्हा महाराज म्हणतात, तेव्हा 2 क्षण हादरल्यासारखं होतं, की धनकवडीत मी काहीच ठेवलं नाही. एक फक्त आत्मकला ठेवली. मग एका आत्मकलेचा प्रभाव जर एवढा असेल, तर ज्या जगताला, युनिव्हर्सला म्हणजे आपण म्हणतो ना, वेढून जे महाराज पसरलेले आहेत सगळीकडं, तो थांग लावायचा असेल, तर काय स्वतःला घडवावं लागेल आपल्याला प्रत्येकाला? म्हणजे मला हा प्रश्न पडतो, की मला किती अंगाने घडवावं लागेल मला स्वतःला? तेव्हा ती थोडीशी का कुठेतरी एवढी तसूभर का होईना पात्रता माझ्या अंगी आली, तर त्यांच्या कृपेने येईल. सोपं नसतं एवढं. अध्यात्म सोपं नसतं. अध्यात्मामध्ये रेड कार्पेट नाहीये. अध्यात्मामध्ये एसी नाहीये. अध्यात्मामध्ये चमक-धमक नाहीये. अध्यात्मामध्ये पंचपक्वान्नांचं नैवेद्याचं ताट नाहीये. अध्यात्मामध्ये गुलाबाच्या फुलांचे सुगंध नाहीयेत. हिना अत्तराचा घमघमाट नाहीये. अध्यात्मामध्ये पायघड्या घातलेल्या नाहीयेत. कुठेही पुष्पशय्या तुमच्यासाठी ठेवलेली नाहीये. तुमच्यासाठी पुष्पक विमान सज्ज केलेलं नाहीये. मनात आलं की गेले कैलासला. मनात आलं भेटले महाराजांना. मनात आलं आले पुण्यात, आले ठाण्यात, आले मुंबईत. असं नाहीये अध्यात्म. अध्यात्म हे एका ठायी बसून करायचं चिंतन आहे आणि त्या चिंतनामधनं जे काही साध्य होतं म्हणण्यापेक्षा जे साध्य करायचं असतं, आता साध्य करायचं असंही सुद्धा म्हणायचं नाही, कारण काही मागायचंच नाहीये.
काही मिळवायची आसच ठेवायची नाहीये. आणि ती जेव्हा आस मनातली संपते त्याच्या पलीकडेच तर महाराज तुमच्या समोर उभे असतात. मग कसे असतात हो? ते सगुण साकार असतात का निर्गुण निराकार असतात? ते सगुण साकारही नसतात, निर्गुण निराकारही नसतात. ते त्याच्याही पलीकडचं काहीतरी असतं. ते जाणून घ्यायचं असेल तर माझं मला किती तऱ्हेने परीक्षण करावं लागेल याचा विचार केल्यानंतर अक्षरशः स्वतःच थिटेपण, स्वतःच खुजेपण हे जाणवतं. आणि ते जाणवल्यानंतर एकच छान विचार मनात येतो की महाराज तुम्ही माझे पाय जमिनीवर ठेवलेले आहेत. माझ्या डोक्यात भलतीच हवा तुम्ही घुसवलेली नाही. आणि ती हवा ज्या क्षणी माझ्या डोक्यात मी घुसवीन ना त्या क्षणी मी संपेन. ती हवा न जाऊ द्यायचं काम महाराज करतात. कारण त्यांची स्वीकृती आहे ना. स्वीकृती असल्याशिवाय हे काही घडत नसतं. स्वीकृती असल्याशिवाय महाराज पुस्तकं लिहून घेत नाही. स्वीकृती असल्याशिवाय महाराज बोलविता धनी बनत नाही आणि आपल्याला बोलवत नाही. म्हणजे बोलतं करत नाही. डॉक्टर धनेश्वरांच्या बाबतीमध्ये सांगण्यासारखं खूप आहे ते आपण पुढच्या भागात बघू. पण आज जे आपण बघितलं त्याच्या मागचं जर तुम्ही सगळं रामायण तपासलं, रामायण महाभारत सूक्ष्मातिसूक्ष्मामध्ये जाऊन ते तपासा तुमच्या मनामध्ये डॉक्टर धनेश्वर ही काय चीज होती. त्यावेळेला तुम्हाला कळेल अंतरंग शिष्य होणं हे महाकठीण आहे, परम कठीण आहे. पण ते कठीण सोपं करण्याचंही परमतत्व आपल्याला त्यांनीच आहे. दिलेलं आहे ना, त्या परमतत्वाने. तर त्यालाच वंदन करूया आणि पुढच्या कथाभागाकडे नंतर वळूया. तोपर्यंत जय शंकर. नमस्कार. जय श्री